नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच सोनं आणि चांदीच्या दरांनी सर्वसामान्य गुंतवणूकदारांनाही धक्का दिलाय. गेल्या काही आठवड्यांपासून सातत्यानं वाढणाऱ्या दरांनंतर अचानक मोठी घसरण पाहायला मिळाल्यानं सराफा बाजारामध्ये मोठी खळबळ उडाली. अवघ्या एकाच दिवसात चांदी तब्बल 9,000 उतरली असून सोन्याच्या दरात देखील 3,000 रुपयांची घसरण नोंदवण्यात आली. सध्या बाजारामध्ये चांदीचा प्रति किलो दर हा सुमारे 2,50,000 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा प्रतितोळा दर हा 1,38,000 रुपयांवरती स्थिरावला आहे. आणि विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी चांदीनं 2,59,000चा उच्चांक गाठला होता. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये झालेली घसरण ही अनेकांसाठी अनपेक्षित ठरलेली आहे. सराफा व्यावसायिकांच्या मते जागतिक स्तरावरती सुरू असलेली आर्थिक अस्थिरता, चलन बाजारामधील चढउतार आणि गुंतवणूकदारांचा वाढलेला नफा, त्याकडे बुकिंगचा कल हे अचानक दर खाली घेऊन आलेत. काही दिवसांपूर्वी सुरक्षित गुंतवणूक म्हणून मोठ्या प्रमाणावरती सोनं आणि चांदीची खरेदी झाली होती. मात्र आता दर उच्चांकी पातळीवरती गेल्यानंतर अनेक गुंतवणूकदारांनी नफा काढून घेतल्यानं बाजारावरती त्याचा परिणाम आपल्याला दिसून आलाय. सोन्याच्या बाबतीत पाहिलं तर 5 जानेवारी 2026 रोजी प्रतितोळा सुमारे 1,36,000वरती असलेला दर अवघ्या काही दिवसात वाढून 1,41,000वरती पोहोचला होता. मात्र ही वाढ फार काळ टिकली नाही. पुढच्याच दिवशी सोनं पुन्हा 3,000 घसरत 1,38,000वरती आलंय. हा दर 24 कॅरेट सोन्याचा असून यामध्ये GSTचा समावेश वेगळा असतो. दरम्यान चांदीकडे केवळ मौल्यवान धातू म्हणून न पाहता तिचं औद्योगिक महत्त्व देखील दिवसेंदिवस वाढतंय. सौर ऊर्जा, इलेक्ट्रिक वाहनं आणि आधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये चांदीचा मोठ्या प्रमाणावरती वापर होत असल्यानं तिची मागणी दीर्घकालीन स्वरूपाची असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. भारतानं चांदीचा समावेश आपल्या खनिज आणि स्वच्छ ऊर्जा धोरणात करावा, तसेच आयात केलेल्या तयार चांदीवरती अवलंबित्व कमी करावं, असं GTIRचं म्हणणं आहे. देशांतर्गत चांदीचं शुद्धीकरण, पुनर्वापर आणि प्रक्रिया क्षमतेला चालना दिल्यास भविष्यातील धोके टाळता येऊ शकतात, असंही या अहवालामध्ये नमूद करण्यात आले. एकंदरीत पाहता सोनं आणि चांदीच्या दरांमधील ही घसरण तात्पुरती असली तरी पुढच्या काळामध्ये बाजाराचा कल जागतिक घडामोडींवरती अवलंबून राहणार आहे. त्यामुळे गुंतवणूक करताना घाई न करता बाजाराची दिशा समजून घेणं हे शहाणपणाचे ठरणार आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं राहणार आहे सोन्याचे दर. तर मग यावरती तुमचं काय मत हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.